ऊसाच्या शेतात एका तरुण स्त्रीचा मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून या प्रकरणाची गंभीर दखल घेत स्थानिक पोलीस व ग्रामीण समुदाय दोघेही पुढे सरसावले आहेत. तर याआधी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच गुन्हेगारी जग या चॅनलवरही सबस्क्राईब करा. सकाळी नेहमीप्रमाणे शेतात कामाला गेलेल्या शेतकऱ्यांनी झुडपांच्या आड एका साडी परिधान केलेल्या महिलेची निःशब्द अवस्थेत आढळलेली देहस्थिती पाहताच त्यांनी तात्काळ गावातील सरपंच, पोलीस पाटील व पोलिसांना खबर दिली. त्यानंतर घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांनी पंचनामा सुरू केला. प्राथमिक तपासात ही महिला स्थानिक नसून आसपासच्या गावातून आलेली असण्याची शक्यता समोर आली असून तिच्या ताब्यातील वस्तू, बांगड्या, मोबाईल कव्हरचे तुकडे आणि जमिनीवरील पावलांचे ठसे तपासले जात आहेत. या प्रकरणात आलबेल नसल्याची शंका असल्याने फॉरेन्सिक पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. ज्यांनी मातीचे नमुने, कपड्यांवरील तंतू, दूरवर दिसलेले ओढत नेल्याचे अस्पष्ट चिन्ह आणि जवळ सापडलेले चप्पल यांसारखे तपासासाठी उपयुक्त घटक जतन केले. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. गावातील ग्रामस्थांनी रात्री शेतांमध्ये गस्त व्यवस्था वाढवावी, सीसीटीव्ही बसवावेत आणि महिलांसाठी सुरक्षित प्रवास मार्ग आखण्यात यावेत अशी मागणी केली आहे. पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट देत हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने तपासले जाणार असून दोषींना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल असा शब्द दिला आहे. दरम्यान पोलिसांनी जवळच्या गावातील सीसीटीव्ही फुटेज, मागील काही दिवसात गायब झालेल्या महिलांची नावे, मोबाईल लोकेशन आणि कॉल रेकॉर्ड तपासण्यास सुरुवात केली असून तपास पथक म्हणते की कोणतीही अफवा पसरवू नये, अधिकृत माहितीशिवाय कोणताही अंदाज बांधू नये, तसेच नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे. या घटनेने पुन्हा एकदा ग्रामीण भागात महिलांच्या सुरक्षेसाठी मूलभूत सुविधा, रस्त्यांवरील प्रकाश व्यवस्था, आपत्कालीन मदत क्रमांकांचे जागरूकता अभियान आणि समुदाय पातळीवरील संरक्षण गट चालवण्याची गरज अधोरेखित केली आहे. कारण एक घटना घडते तेव्हा केवळ एक कुटुंब नाही तर संपूर्ण परिसर हादरतो आणि समाज म्हणून आपण प्रत्येक व्यक्तीची सुरक्षा, सन्मान आणि स्वातंत्र्य टिकवण्यासाठी जागरूक राहणे हीच खरी प्रगतीची दिशा आहे. धन्यवाद.